नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय नाश्ता सिरीज मधील 5वी रेसिपी, ते म्हणजे झटपट बनणारं खूपच टेस्टी खमंग खुसखुशीत मेथीचं थालीपीठ। त्यासाठी बारीक पानाची कोवळी मेथी निवडून स्वच्छ धुवून घेते। भरपूर पाण्यात थोडंसं मीठ घालून 5-6 मिनिटं मेथी पाण्यात बुडवून ठेवलेली। त्यानंतर स्वच्छ पाण्यात धुवून मेथी चाळणीत निथळत ठेवली। थालीपीठसाठी साधारण 2 ते 2.5 वाटी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे। यात घालूया मुठभर कोथिंबीर, एक मोठा बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी बाजरीचं पीठ, बाजरीचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ घेतलं तरी चालेल, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन। यात घातलेली पीठ आपल्या आवडीप्रमाणे थोडीफार कमी जास्त केली तरी चालेल। आणखी यात घालूया 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा ओवा हातावर जरा चुरून घालायचा, 2 चिमूट हिंग, लसूण मिरचीचा ठेचा, तर इथे मी 3 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे खलबत्त्यात जाडसर कुटून घेतलंय ते घालूया। 2 चमचे खूप जास्त आंबट नसलेलं ताजं दही घातलंय। दही घातल्याने थालीपीठ खाताना मेथीचा कडूपणा अजिबात जाणवत नाही। आणखी यात घालूया अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा घरगुती मसाला, मिरची पण घातली, ह्या अंदाजानेच तिखट घालायचं, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून सुरुवातीला पाणी न घालता हाताने मिक्स करून घेऊयात। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलंय। तर थालीपीठचं पीठ जास्त पातळ नको आणि खूप घट्टही नको, असं मध्यम असलं की थालीपीठ व्यवस्थित थापता येतं। दही घातलंय त्यामुळे ह्यात आता तेल वगैरे घालायची गरज नाही। आता यावर झाकण ठेवून फक्त 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवूयात। 5 मिनिटांनंतर लगेच थालीपीठ करायला घेते। त्यासाठी ताट असा उपडा ठेवून त्यावर पाण्यात भिजवलेलं स्वच्छ कॉटनचं कापड ठेवलंय। थालीपीठ किती मोठा छोटा हवाय त्यानुसार गोळा घ्यायचा। बोटं पाण्यात बुडवून याप्रमाणे थालीपीठ थापायचं। थापताना अलगदपणे बोटांनी पीठ याप्रमाणे पुढे पुढे सरकवत नेलं की थालीपीठ छान होतं। बोटांना चिकटत असेल तर परत बोटं पाण्यात बुडवायची। कापड व्यवस्थित ओलं पाहिजे, कोरडं असेल तर थालीपीठ तव्यात टाकता येणार नाही। जाड पातळ आपल्याला जसं आवडतं तसं थालीपीठ थापून झाल्यानंतर मध्ये असं बोटांनी छिद्र करायची। आवडत असेल तर वरून पण तीळ लावू शकता। कापडाची दोन्ही टोकं अलगदपणे उचलून मध्यम गरम तव्यावर थालीपीठ घालून घेतलंय। गॅस मध्यम ठेवायचा। वरून तेल, तूप, बटर आपल्याला जे आवडतं ते घालू शकता। साधारण 1.5 ते 2 मिनिटांनंतर थालीपीठ खालच्या बाजूने व्यवस्थित भाजला गेला की पलटी करून घेते। पलटी करताना घाई करायची नाही। अलगदपणे पलटी होत असेल तरच करायचं, नाहीतर गॅस मंद करून आणखी थोडा वेळ शिजवायचं। दुसऱ्या बाजूनेही आपल्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावायचं। ह्यावर झाकण ठेवायची गरज नाही। गरज वाटली तर पुन्हा पलटी करायचं। लो टू मीडियम गॅसवर साधारण 5 मिनिटात दोन्ही साईडने असा छानसा कलर आला, खमंग भाजलं की थालीपीठ काढून घेते। खूप जास्त जाड किंवा पातळ नाही, असं मध्यम थापलं आणि लो टू मीडियम गॅसवर भाजलं की मस्त खुसखुशीत थालीपीठ तयार होतं। गरमागरम मेथीचं थालीपीठ गोड दही, लोण्याचा गोळा किंवा सॉस सोबत खाऊ शकता। एकदम टेस्टी लागतं। नक्की घरी ट्राय करून बघा। लवकरच भेटूयात अशाच एका छानसा रेसिपी सोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू।